नमस्कार. श्रीमंत व्हायचंय हे स्वप्न कोण नाही बघत, पण थांबा, खरी श्रीमंती म्हणजे नक्की काय? फक्त भरपूर पैसा, मोठी गाडी आणि बंगला, की याच्या पलीकडेही काहीतरी आहे? चला, आज आपण पैशा पलीकडच्या खऱ्या सुखाचं रहस्य काय आहे हेच शोधूया. कधी कधी असं वाटतं का की आपण एका कधीही न संपणाऱ्या शर्यतीत धावतोय? सकाळी उठा, घाई करा, गर्दीतून प्रवास करा, ऑफिसचं टेन्शन, टार्गेट्स, दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो ते कळतही नाही. आणि शेवटी हातात काय उरतं? फक्त थकवा. असं वाटतं की आपण एका मोठ्या चक्रात अडकलोय आणि फक्त धावतोय धावतोय आणि धावतोय. आणि ही सगळी धावपळ आपण का करतोय? तर एका चांगल्या आयुष्यासाठी. प्रमोशन हवंय, पगार वाढायला हवा, मोठी गाडी घ्यायची आहे, स्वतःचं छान घर हवंय. आणि ही स्वप्न पूर्ण होतात सुद्धा. पगार वाढतो, गाडी येते, घरही होतं. पण मग अचानक मनात एक प्रश्न येतो की ज्या सुखासाठी इतकी धडपड केली ते सुख खरंच मिळालं का? गाडी तर मोठी झाली, पण मनाची शांती कुठेतरी हरवली. घर मोठं झालं, पण घरातला आनंद कमी झाला. असं का होतं? इथेच तर खरी गंमत आहे. कदाचित आपण चुकीच्या खजिन्याच्या मागे धावतोय. कारण आयुष्याचा खरा खजिना बँकेतल्या आकड्यांमध्ये नाहीये, तो आहे स्वातंत्र्यामध्ये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, स्वातंत्र्य. आपल्या आयुष्यावर, आपल्या वेळेवर आपला पूर्ण ताबा असण्यामध्ये. आता स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? म्हणजे विचार करा, सकाळी उठल्यावर आज दिवसभर काय करायचंय हे आपण ठरवू शकणं. बॉसच्या ईमेलची किंवा डेडलाईनची वाट न बघता आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकणं. आपल्या आयुष्याचे निर्णय कोणत्याही दबावाखाली न घेता स्वतःच्या मर्जीने घेता येणं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असणं हीच खरी श्रीमंती आहे. पण हे स्वातंत्र्य मिळवण्यापासून आपल्याला रोखतं तरी कोण? तर एक विचार, तो म्हणजे तुमच्या अपेक्षा तुमच्या कमाईपेक्षा जास्त वेगाने वाढत असतील तर तुम्ही कधीच स्वतंत्र होऊ शकत नाही. याचा अर्थ खूप सोपा आहे बरं का. आपला पगार 10% वाढतो आणि आपण लगेच 20% महागडा फोन किंवा गाडी घेतो. गरजा कधीच संपत नाहीत. आणि जोपर्यंत आपण ह्या अजून हवयच्या चक्रात अडकलेलो असतो तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणं जवळजवळ अशक्यच आहे. मग आता प्रश्न येतो की या चक्रातून बाहेर कसं पडायचं? आणि हे स्वातंत्र्य, ही खरी श्रीमंती मिळवायची कशी? काळजी करू नका, यासाठी काही रॉकेट सायन्स नाहीये. श्रीमंतीची 3 अगदी साधी सोपी पण खूप प्रभावी रहस्य आहेत जी आज आपण समजून घेणार आहोत. पहिलं रहस्य समजून घेण्यासाठी चला 2 आयुष्यांची कल्पना करूया. एका बाजूला आहेत मुंबईतले एक मोठे व्यावसायिक. त्यांच्याकडे मोठा बंगला आहे, महागडी गाडी आहे, मोठमोठ्या पार्ट्या आहेत, सगळं काही आहे. पण रात्री शांत झोप नाही, सतत कामाचं टेन्शन आणि लोकांना आपण किती यशस्वी आहोत हे दाखवण्याची धडपड. आणि दुसऱ्या बाजूला आहे कोकणातल्या एका शांत गावात राहणारी एक आजी. छोटंसं घर आहे, घरामागे सुंदर बाग आहे. तिला कोणाला काहीच सिद्ध करायचं नाहीये. ती स्वतःच्या मर्जीची मालक आहे आणि स्वतःसाठी आनंदाने जगतीये. आता तुम्हीच सांगा, या दोघांमध्ये खरंच श्रीमंत कोण? या उदाहरणातच आपलं पहिलं रहस्य दडलंय. आणि ते म्हणजे अजून हवं या विचारातून बाहेर पडणं. सुख मिळवण्यासाठी फक्त कमाई वाढवत राहण्यापेक्षा आपल्या गरजा आणि अपेक्षांना नियंत्रणात ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी पुरेसा आहे हे म्हणायला आपण शिकतो त्या दिवशी खऱ्या स्वातंत्र्याकडे आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल पडतं. आता वळूया दुसऱ्या रहस्याकडे. हे रहस्य आहे धीराचं, संयमाचं. आणि हे समजायला ना आंब्याच्या झाडापेक्षा भारी उदाहरण असूच शकत नाही. विचार करा, आपण आज एक लहानसं रोपटं लावतो, त्याला रोज थोडं पाणी घालतो, त्याची काळजी घेतो. आपल्याला अनेक वर्ष धीर धरावा लागतो. आणि मग एक दिवस तेच लहान रोप एक मोठं डेरेदार झाड बनतं आणि आपल्याला पिढ्यानपिढ्या गोड फळं देतं. पैशाचंही अगदी तसंच आहे. समजा रोज फक्त 100 रुपये वाचवले, म्हणजे विचार करा, एखाद्या अनावश्यक कॉफीवरचा खर्च टाळला किंवा बाहेर जेवण्याऐवजी घरी जेवण केलं, फक्त 100 रुपये बाजूला काढले. ही 100 रुपयांची रक्कम सुरुवातीला खूपच लहान वाटेल. पण हेच 100 रुपये जर 20 वर्ष सातत्याने योग्य ठिकाणी गुंतवले तर जादू होते, ज्याला म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. जसं रोजच्या थोड्या पाण्याने रोपट्याचं झाड होतं, तसंच रोजच्या लहान बचतीतून आणि संयमातून संपत्तीचा डोंगर उभा राहू शकतो. ही जादू आहे सातत्याची. आणि इथेच आपलं दुसरं रहस्य दडलेलं आहे, संयम. संपत्ती निर्माण करणं म्हणजे झटपट श्रीमंत होण्याच्या योजनांमागे धावणं नाही, तर चांगला परतावा म्हणजे ॲव्हरेज रिटर्न
पण तो खूप जास्त काळासाठी टिकवून ठेवणं. शेअर बाजारात आज पैसे लावून उद्या दुप्पट करण्याची घाई करण्यापेक्षा हळूहळू पण सातत्याने गुंतवणूक करत राहणं हे जास्त फायद्याचं ठरतं. आणि आता तिसरं आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं रहस्य, आपण अनेकदा बचतीकडे एक कंटाळवाणी बंधनकारक गोष्ट म्हणून बघतो, नाही का? चला, आज हा दृष्टिकोनच बदलून टाकूया. बचत म्हणजे कंटाळा नाही, बचत म्हणजे आपल्या आयुष्याच्या कंट्रोलचा रिमोट. इथे बघा किती छान फरक दाखवला आहे. एका बाजूला आहे बचत आणि दुसऱ्या बाजूला आहे कर्ज. बचत आपल्याला स्वातंत्र्य देते, मनाची शांती देते आणि आयुष्यात वेगवेगळे पर्याय निवडण्याची संधी देते. तर कर्ज म्हणजे काय? कर्ज म्हणजे एक सापळा जो सतत तणाव आणि अडचण निर्माण करतो. बचतीमुळे भविष्यावर आपला ताबा मिळतो, तर कर्ज घेऊन आपण आपलं भविष्य अक्षरशः दुसऱ्यांच्या हातात विकत असतो. म्हणूनच लक्षात ठेवा, प्रत्येक वाचवलेला रुपया हा फक्त 1 रुपया नाहीये, तर ते स्वातंत्र्याचं एक तिकीट आहे, जे आपल्याला आपल्या मर्जीचं आयुष्य जगण्याची संधी देतं. आपल्याला न आवडणारी नोकरी सोडण्याचं स्वातंत्र्य किंवा आपल्या आवडत्या छंदाला वेळ देण्याचं स्वातंत्र्य. आयुष्य नेहमीच आपल्या प्लॅननुसार चालत नाही, बरोबर? त्यात अनपेक्षित वळणं येतातच. विचार करा, अचानक नोकरी गेली किंवा घरात कोणी आजारी पडलं तर काय? अशा वेळी सगळी गणितं कोलमडून पडतात. अशा कठीण काळात जर आपल्याकडे बचत असेल ना, तर आपण घाबरून दबावाखाली येऊन कोणताही चुकीचा निर्णय घेत नाही. कमी पगाराची नावडती नोकरी स्वीकारण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आपण शांतपणे विचार करून योग्य मार्ग निवडू शकतो. बचत आपल्याला मजबुरीने नाही, तर मर्जीने निर्णय घेण्याचं बळ देते. आणि हेच तर खरं स्वातंत्र्य आहे. तर मग आज आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की पैशाने वस्तू विकत घेता येतात, पण स्वतंत्र नाही. आणि खरी श्रीमंती ही स्वातंत्र्यातच आहे. आपल्या आयुष्याचे मालक आपणच आहोत आणि त्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असायला हवा. चला, जाता जाता या महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. पहिलं, खरी श्रीमंती म्हणजे स्वातंत्र्य. दुसरं, सुखी आयुष्यासाठी आपल्या गरजा कमी ठेवा. तिसरं, लहान बचत आणि संयम खूप मोठी जादू करू शकतात. चौथं, बचत म्हणजे भविष्यासाठी विकत घेतलेलं स्वातंत्र्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल आपल्याच हातात आहे. आणि शेवटी एकच प्रश्न, आपल्या सुखी आयुष्याची चावी कोणाकडे आहे? बाहेरच्या जगात, दुसऱ्या लोकांकडे, की आपल्याच विचारांमध्ये आणि आपल्या सवयींमध्ये? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधायचं आहे, कारण ती चावी आपल्या जवळच आहे. आजची ही चर्चा जर तुम्हाला आवडली असेल आणि यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तर याला नक्की लाईक आणि शेअर करा. तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, असेच माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे विषय समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.